अर्थात थळेश्वर थळ विरुद्ध आपण पाहतोय परी हॉलिडे आवाज या दोन संघादरम्यान लढत मैदानामध्ये पाहायला मिळेल। नाणेफेकीचा कौल जिंकला तो अर्थात आवाज संघाने आणि प्रथमतः त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आमंत्रित केले ते अर्थात फलंदाजी करण्यासाठी सागरी गणेश थळ संघाला। सागरी गणेश थळ आणि थळेश्वर थळ असे दोन संघ मिळून हा एक संघ आपण पाहतोय गाव टू गाव फॉर्मॅट्स मध्ये पाहायला मिळतोय। सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये मार्गस्थ झालेली पाहायला मिळते। एका बाजूला आपण पाहतोय जयेश लट तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय हसनैन कुरेशी। ही जोडी आपण पाहिली तर सागरी गणेश थळ संघाची एक प्रामुख्याची जोडी आहे। कित्येक स्पर्धांमध्ये आपण पाहिलं तर या जोडीने नक्कीच आपल्या संघासाठी एक चांगला खेळ केलाय, परंतु आज या कुरुळच्या आझाद मैदानावरती कशा पद्धतीने खेळ करणार हे तितकंच महत्त्वाचं आहे। अपोजिटला आपण पाहिलं तर आवाज संघ देखील तितका चांगला संघ आहे। बघूया सामना एक चुरशीचा पाहायला मिळेल यात तीळ मात्र शंका नाहीये। तत्पूर्वी एक विनंती असेल की श्रवण नागवेकर जर आपण कुठे असाल तर कृपया आपण व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे। मोठमोठे फटके त्याच्या बॅट मधून वारंवार आपण पाहत असतो आणि कित्येक स्पर्धा त्याने नक्कीच आपल्या संघाला एक हाती जिंकून सुद्धा दिल्यात आणि आज त्याच्या बॅट मधून मात्र P1चं षटक चालू आहे, अर्थात पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे आणि त्याचा भरपूर समाचार घेतला जातोय। मिरज घरत वरती केलेला हल्ला बोल आता मात्र मिरजला कमबॅक करावं लागेल। दोन षटकार आलेत या तीन चेंडूंमध्ये आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती 13 धावा लागतायत। काय फटकेबाजी पाहायला मिळते, एक चांगली सुरुवात पाहायला मिळते। राईट मोर द विकेट पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका खेळायचा होता, परंतु यावेळी खोलवर टाकलेला चेंडू जिथे नक्कीच एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली जाते। थळ संघासाठी एक सुवर्ण संधी आहे। जर लगातार 3 षटकार आले तर राजवीर यश मापगावकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक। चांगला फटका आपण पाहतो जयच्या बॅट मधून आलाय। क्षेत्ररक्षक आता मात्र तैनात पाहायला मिळतोय। चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव तर सहजरित्या पूर्ण केली जाते या चेंडूवरती आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र आगेकूच करते ती अर्थात 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। काही षटक पाहायला मिळतंय या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिल्यात तर प्रत्येक चेंडूवरती धाव आले, हे खूप महत्त्वाचं आहे। षटकार आला तदनंतर एक सिंगल, परत एकदा षटकार आणि नंतर आपण पाहतोय 2 चेंडूवरती सिंगल आल्यात। शेवटच्या चेंडूवरती मात्र मोठा फटका जरूर आलाय, क्षेत्ररक्षक तैनात दिसतोय परंतु झेल मात्र होत नाहीये। 2 धावा तर सहजरित्या पूर्ण करण्यात यश लाभलंय दोन्ही फलंदाजांना।
आणि षटक क्रमांक आपण पाहतोय इथे पहिलं समाप्त होईल. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये संपलाय आणि पहिल्या षटकानंतर प्रणित दसाडे कळवतात की धावफलकावरती 17 धावा लागल्यात. चांगलं षटक म्हणावं लागेल, कारण का P1च्या षटकाचा भरपूर समाचार घेतला आणि नक्कीच या षटकामध्ये धावा येत असतात, खोऱ्याने धावा येत असतात आणि त्या धावा मात्र सागरी गणेश थळ अर्थात थळेश्वर थळ संघाच्या बाजूने लागताना आपण पाहिल्यात. परंतु इथून पुढे आपण पाहिलं तर नक्कीच पूर्णपणे आवाज संघाला हे विसरायचं आहे. जे पहिल्या षटकामध्ये जे घडलंय ते पूर्णपणे विसरायचं आहे आणि आता मात्र पुढील 3 षटकं कशा पद्धतीने चांगली जातील याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. नवीन गोलंदाज आपण पाहतो. गोलंदाजच्या मोर्चावरती अमित पारकर आपण पाहतोय, ज्या खेळाडूने सुद्धा आपण पाहिलं तर आपल्या अलिबाग तालुक्यातील एक चांगलं क्रिकेट खेळले. कित्येक वर्षांचा अनुभव आहे या अमितकडे. मग गोलंदाजी असेल फलंदाजी असेल दोन्ही बाजूंमध्ये अमितने नक्कीच चांगली कामगिरी केली. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. परंतु आज या मैदानावरती खेळ करत असताना अर्थात अपोजिट सागरी गणेश थळ संघ असताना कशा पद्धतीने तो गोलंदाजी करणार हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. बघूया अमितची गोलंदाजी या मैदानावरती कशा पद्धतीने बहरताना पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती जयेश लट, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आपण जरूर पाहिलाय. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय राईट राऊंड द विकेटचा मारा. पहिला चेंडू आपण पाहतो हलक्याच बॅटने खेळलेला फटका, नक्कीच गॅप शोधून काढलाय. चेंडू सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. Jazz in the mix. चांगला चेंडू आपण पाहतो. यावेळी मात्र खराब क्षेत्ररक्षण मैदानामध्ये पाहायला मिळालं, जिथे 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. आडवा बॅट जरूर खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु 2 धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ते अर्थात 23 पर्यंत, जिथे दुसरं षटक हे प्रगतीपथावर पाहायला मिळत आहे. अवधूत पाटील पुरस्कृत आणि कुरुल क्रिकेट मंडळाच्या वतीने ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा आपण अनुभवतोय. परंतु या स्पर्धेचा आपण जर विचार केलात तर नक्कीच हे दुसरी रात्र आहे. चांगला चेंडू आपण पाहतो, शरीरापासून बराचसा दूर ठेवण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. नक्कीच ही गोलंदाजी होणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि आता मात्र चांगलं कमबॅक म्हणावं लागेल, कारण का पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका आला, तदनंतर दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आल्या आणि आता मात्र डॉट येतोय चेंडू. याही चेंडूवरती आपण पाहतो हलक्याच बॅटने खेळलेला फटका, परंतु नक्की चेंडू जाईल सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. पारकर याने स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, जिथे 1 धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली जाईल या चेंडूवरती आणि एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती अर्थात 28 पर्यंत. चांगली सुरुवात आपण पाहतोय. सागरी गणेश थळ संघ आज खऱ्या अर्थाने आपण पाहिलात तर पहिल्या षटकापासून नक्कीच त्याने इरादे स्पष्ट केलेत. जेवढी जास्त धावसंख्या धावफलकावरती लावली जाईल त्याच्याकडे जरूर लक्ष देत आहेत, कारण का दोन्ही फलंदाज आपण पाहिले तर हार्ड हिटर फलंदाज आहेत. दोन्ही फलंदाजांकडे आपण पाहिलं तर मोठमोठे फटके खेळण्याची कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे. त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर जरूर इथे दोघांच्या बॅटमधून धावा येत आहेत. या षटकातील आता मात्र अंतिम चेंडू ओव्हर द विकेटने मारा. खराब चेंडू होता, आखूट टप्प्याचा चेंडूला नक्कीच पाठवून दिले थेट सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी.
2 षटकांच्या अखेरीस आपण पाहतोय बिनबाद 32 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अर्थात प्रति षटकाच्या मागे 16च्या सरासरीने धावसंख्या आतापर्यंत जमा करण्यात यश लाभलंय फलंदाजी करणाऱ्या संघाला, अर्थात सागरी गणेश थळ आणि थळेश्वर थळ संघाला. आता मात्र कमबॅक करावं लागेल, कारण का उर्वरित अजूनही 12 चेंडूंचा खेळणं बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. त्यामुळे हे 12 चेंडू खूप महत्त्वाचे आहेत दोन्ही संघांसाठी. 10 मिनिटं होऊन गेलेली आहेत. 15 मिनिटांमध्ये आपण पाहिलं तर नक्कीच तिसरं षटक हे पूर्ण करायचे आहेत. त्यामुळे आता मात्र या 5 मिनिटांमध्ये नक्कीच हे षटक जर पूर्ण नाही झालं तर शेवटच्या षटकामध्ये मात्र एक एक्स्ट्रा खेळाडू हा 38 षटकांमध्ये घेतला जाईल, याची नोंद ठेवा पंच. दीपेश येतोय, नवीन गोलंदाज आपण पाहतोय. दीपेश येतोय वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन आवाज संघाच्या माध्यमातून. बघूया दीपेश कशा पद्धतीने गोलंदाजी हाताळेल, कारण का कमबॅक करावं लागेल. हे षटक खूप महत्त्वाचं आहे आवाज संघासाठी. षटकातील पहिला चेंडू राईट मोर द विकेट. मोठा फटका आलाय पहिल्या चेंडूवरती, स्टँड अँड डिलिव्हरी, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. दीपेशवरती सुद्धा आपण पाहतोय पहिल्या चेंडू पासून एक आक्रमक खेळी केली जाते. जेच्या बाट मधून हा आलेला षटकार, अप्रतिम दर्जाचा फटका. पुन्हा एकदा आपण पाहतो आलाय, परंतु आकाश तिथे तैनात आहे. झेल टिपला जातोय आणि फलंदाज जय आपण पाहिलं तर जरूर मिरजने पहिल्या षटकाचा आपण जर खेळ पाहिला तर मिरजने 17 धावा खर्च केल्या. तदनंतर आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये अमित पारकरने 15 धावा खर्च केल्या. तर नक्कीच आज खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर सागरी गणेश थळ संघाकडनं खेळ करत असताना जय श्लट आणि हसनैन कुरेशीने नक्कीच एक चांगली कामगिरी केली आहे. परंतु आज आपण पाहिलं तर मैदानामध्ये फलंदाज किरण लट येतोय. 40+ खेळाडू आपण पाहतोय, परंतु आजही या खेळाडूची आपण फलंदाजी पाहिली ना तर नक्कीच एक चांगल्या पद्धतीची आहे. बघूया आता मात्र कशा पद्धतीने खेळ करेल आपल्या संघासाठी खेळ करत असताना. आतापर्यंत धावफलकावरती 38 धावा लागत आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. दीपेशने नक्कीच एक कमबॅक केले, कारण का पहिल्या चेंडूवरती षटकार आला, तदनंतर एक विकेट सुद्धा मिळवून दिले. नवीन फलंदाज आता मात्र किरण येतोय. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज दीपेश याचा. आले आले आपण पाहतो एक चांगला फटका आलाय. क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे. आकाश तिथे तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. फेकी सुद्धा चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते आणि या एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती अर्थात 39 पर्यंत. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं पाहायला मिळतंय. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपलाय, परंतु उर्वरित अजूनही या पहिल्या सत्रातील 9 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त धावा कशा पद्धतीने येतील याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. ते अर्थात फलंदाजी करणाऱ्या संघाला. हसनैन जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत तुम्हाला मोठे फटके पाहायला मिळतील, यात तीळ मात्र शंका नाहीये. दीपेश बघूया यावेळी कशा पद्धतीने गोलंदाजी हाताळतोय. षटकातील पुढील चेंडू चांगला फटका आपण पाहतोय. हसनैनच्या बॅटमधून आलेला हा फटका, नेत्रदीपक फटका, चेंडू सीमारेषा बाहेर, चौकार. हसनैन आज मात्र नक्कीच आपल्या संघासाठी खेळ करत असताना एक अप्रतिम दर्जाची फटकेबाजी करतोय. या 4 धावेनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 43 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. याही वेळेला आपण पाहतोय खोलवर टाकलेला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने आपण पाहतोय क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे.
जिथे एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली जाईल या चेंडूवरती आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय 44 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट, अर्थात एक गडी बाद 44 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. आणि या षटकातील शेवटचा चेंडू राईट मोर द विकेटचा मारा. मोठा फटका खेचायचा होता परंतु चेंडूने बॅटचा तितकासा संपर्क पाहायला मिळत नाहीये. षटक क्रमांक आपण पाहतोय इथे तिसरं देखील समाप्त झालंय आणि 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपल्यानंतर सागरी गणेश स्थळ संघाची धावसंख्या 44 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आणि आता मात्र एका षटकाचा खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये, अर्थात येणारे 6 चेंडू, हे 6 चेंडू खूप महत्त्वाचे आहेत. जर सागरी गणेश स्थळ संघाला धावांपासून रोखायचं असेल तर नक्कीच चांगल्या दर्जाची गोलंदाजी करावी लागेल आवाज संघाला. बघूया अंतिम षटक घेऊन कोण येतोय. अवधूत पाटील पुरस्कृत कुरुळ क्रिकेट मंडळ आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा आपण अनुभवतोय. या स्पर्धेचा आपण पाहिलं तर आजचा दुसरा दिवस. काल आपण पाहिलं तर पहिल्या दिवशी ग्रामीण गटामधून आपण पाहिलं तर NSC खनाव संघाने 2 सामने जिंकलेत आणि गाव टू गाव फॉर्मॅट्समध्ये आपण पाहिलं तर चोरडे संघाने नक्कीच इथे सेमीफायनलमध्ये मजल मारले. तर आज बघूया आपण पाहिलं तर मैदानाकडे पुन्हा एकदा वळूया जिथे आवाज संघाच्या माध्यमातून रोहन येतोय अंतिम षटक घेऊन. सागरी गणेश स्थळ आणि थळेश्वर थळ असे 2 संघ आपण पाहिले तर नक्कीच मिळून झालेला आहे एक संघ, कारण का गाव टू गाव फॉर्मॅट्स आहे. रोहन बघूया अंतिम षटक कशा पद्धतीने हाताळतोय. षटकातील पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय सरळ बाटने आलेला फटका परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात, चांगलं क्षेत्ररक्षण, तितकी चांगली फेकी सुद्धा आपण पाहतोय. या चेंडूवरती मिळणार केवळ एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले एक गडी बाद 45 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चांगली धावसंख्या आतापर्यंत आपण पाहतोय धावफलकावरती पाहायला मिळाले, परंतु अजूनही 5 चेंडूंचा खेळणं बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. त्यामुळे बघूया रोहन कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी, अर्थात थळ संघासाठी. चांगला चेंडू आपण पाहतो. यावेळी मोठा फटका खेचायचा होता परंतु चेंडूने बॅटचा इथे मात्र कोणताही संपर्क पाहायला मिळत नाहीये. इथे आपण पाहिलं तर जरूर एक अचूक टप्प्याची गोलंदाजी मैदानामध्ये पेश करतोय गोलंदाज रोहन. किरण लट सारख्या एक मोठ्या फलंदाजाला इथे बीट करण्यात यश लाभलंय, परंतु यावेळी मात्र किरणच्या बॅटमधून मोठा फटका, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. हा षटकार खूप महत्त्वाचा होता कारण का या षटकामध्ये खऱ्या अर्थाने धावा येणं गरजेचं आहे. या 6 धावेनंतर संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 51 धावा धावफलकावरती लागल्यात, अर्थात अर्धशतक नक्कीच पूर्ण झालंय संघाचं, ते अर्थात सागरी गणेश स्थळ आणि थळेश्वर थळ संघाचं. रोहनवरती आता मात्र हल्लाबोल केला जातोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय किरणच्या बॅटमधून मोठा फटका, चेंडू सीमारेषा बाहेर, हा दुसरा षटकार. सत्तावन्न धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळणं बाकी आहे या अंतिम षटकामध्ये. राईट मोर द विकेटचा मारा आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला फटका आलाय परंतु क्षेत्ररक्षक तैनात, परंतु चेंडू जाईल सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. किरण ऑन द फायर. चांगली धावसंख्या आपण पाहतोय मैदानामध्ये
रचले ते अर्थात थळ संघाने. हा चेंडू मात्र चांगल्या टप्प्यावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक इथे 4 समाप्त होतोय, अर्थात पहिलं सत्र इथे समाप्त होतोय. आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस धावफलकावरती नजर मारली तर तब्बल 61 धावा या धावफलकावरती लागल्यात आणि 62 धावांचं आव्हान ठेवलंय ते अर्थात सागरी गणेश थळ आणि थळेश्वर थळ संघाने. चला यानंतर होणारा सामना अर्थात पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल गाव टू गाव फॉर्मॅट्समध्ये. ओमकार लाईट्स कुरुळ रायगड लिफ्ट्स अलिबाग पुरस्कृत कळवे पेण विपक्ष SP11 सारसोली पुरस्कृत जय मल्हार नवगाव. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण त्वरित नाणेफेकीसाठी व्यासपीठाकडे चालायचं आहे. कळवे पेण आणि जय मल्हार नवगाव, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. काय दर्जेदार फटकेबाजी मैदानामध्ये पाहायला मिळाली. पूर्णपणे आपण पाहिलं तर सागरी गणेश थळ आणि थळेश्वर थळ संघाने आज या मैदानामध्ये अफलातून फलंदाजी केली आहे. तब्बल आवाज संघासमोर आपण पाहिलं तर 62 धावांचं एक भलं मोठं आव्हान ठेवलंय. या 62 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल हे अर्थात दुसऱ्या सत्रामध्ये आपण ऐकूया. तोपर्यंत स्वप्नील सर यांच्याकडे जाऊया व्यासपीठावरती. धन्यवाद आशुतोष. मी विनंती करतो ओमकार लाईट्स कुरुळ रायगड लिफ्ट्स अलिबाग पुरस्कृत कळवे पेण आणि SP11 सारसोली पुरस्कृत जय मल्हार नवगाव दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे उद्यावरती. चला जय मल्हार नवगाव, आपल्यापर्यंत माझा आवाज पोहोचत असेल तर लगेच या आपल्याला मध्यंतरामध्ये नाणेफेक करून घ्यायची आहे मित्रांनो. आता होणारा सामना यानंतरचा ओमकार लाईट्स कुरुळ रायगड लिफ्ट्स अलिबाग पुरस्कृत कळवे पेण आणि त्यांच्या विरोधी असलेला संघ तो म्हणजे SP11 सारसोली पुरस्कृत जय मल्हार नवगाव. म्हणजे आपण पाहिलं तर पेण तालुका आणि अलिबाग तालुका या दोन तालुक्यात हे युद्ध नक्कीच आपल्याला दिसणार आहे. मी विनंती करतो जयवंत पाटील यांना आपल्या हस्ते नाणेफेक आपण करून घ्यायचे. जयवंत पाटील, एका साईडला आपण पाहिलं तर नवगाव तर दुसऱ्या साईडला कळवे पेण या दोन संघादरम्यान नाणेफेक होणार आहे. नक्कीच नाणेफेक जिंकले नवगाव संघ, निर्णय सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण करू. धन्यवाद. आपण लगेचच सामन्याला सुरुवात करतोय कारण हॅलो हॅलो धन्यवाद आशुतोष. मध्यंतरापर्यंत आपण खेळ थांबलेला पाहतोय तोपर्यंत आपण पाहतोय सागरी गणेश थळ संघाने निर्धारित 4 षटकामध्ये सागरी गणेश थळ आणि थळेश्वर थळ असं या संघाचं नाव आहे. तर सागरी गणेश थळ थळेश्वर थळ या संघाने पहिल्या 4 षटकामध्ये तब्बल 61 धावा वसूल केल्यात आणि 62 धावांचं आव्हान ठेवले. ते म्हणजे आपण पाहिलं तर आवास या संघापुढे 24 चेंडू आणि 62 धावा. मैदानात काय घडणार आपण येतो लगेच मैदानाकडे. आपण पाहिलं तर आवास संघाकडून सलामीची जोडी सौरभ आणि गौरव, तर तनिष येतोय सागरी गणेश थळ संघाकडून. पहिला चेंडू
हा सुंदर चेंडू इथे मात्र फलंदाजाला काही चेंडू मात्र हा समजला नाही. चेंडू मात्र जातोय निर्धाव. पहिलाच चेंडू निर्धाव टाकण्याचे यश आले ते म्हणजे तनिषला. सुंदर टप्प्यावर गोलंदाजी करतोय तनिष आणि नक्कीच याच टप्प्याची त्याला अत्यंत जरुरी असेल. कारण आपण पाहिलं तर 62 धावांचं योगदान आहे. आवाज संघ जर आपण पाहिला तर तो देखील तितक्याच तुल्यबळ असा संघ आहे. हा सुंदर चेंडू पुन्हा एकदा. मात्र फलंदाजाला काही चेंडू समजत नाहीये. वारंवार चेंडू जर आपण पाहिलं तर चेंडू मात्र जातोय निर्धाव. प्रथम फलंदाजी करताना थर्ड संघाने 61 धावा कुठल्या होत्या तर 62 धावा आवाज संघाला बनवायच्या आहेत. आणि या 62 धावा बनवण्यासाठी नक्कीच मोठे फटके त्याला मारावे लागतील. आणि अशावेळी सलामीची जोडी मैदानात आहे. सौरभ आणि गौरव यांच्यावर पूर्ण संघाची मदार असेल. पहिले इथे मात्र आपण पाहिलं तनिषच्या षटकातील पुढचा चेंडू. हा सुंदर चेंडू पुन्हा एकदा. तिसरा चेंडू निर्धाव आलाय. काय घडले मैदानात मित्रांनो आपण पाहिलं तर कालचा दिवस होता. या दिवसामध्ये आपण पाहिलं तर खानाव संघाचा आकाश गुड्डा त्याने निर्धाव षटक टाकलं होतं. तर आजच्या दिवसामध्ये गोटोडे संघाचा गोलंदाज होता विनय त्याने देखील निर्धाव षटक टाकलं होतं. इथे मात्र त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत तनिष देखील निर्धाव षटक टाकणार का हे पाहणं नक्कीच गरजेचं असेल. इथे मात्र चेंडू हवेत आलाय. स्वतः शतरक्षक चेंडू खाली येणार आणि सुंदर झेल फलंदाज बाद. तर थर्ड संघाचा जो पेंडॉल आहे तिथे आपण नक्कीच पहा प्रेक्षक किती खुश झालेत या सामन्याचा आणि या गाण्याचा. नक्कीच मनमुराद आनंद घेतात ते प्रेक्षक. इथे मात्र आपण मयूर भिवे हे तिथे आहेत. खूप सारा आनंद घेतात ते. इथे मात्र आपण पाहिलं 4 चेंडूंचा खेळ झाला आहे आणि 4 चेंडूंमध्ये अद्याप आपण पाहिलं एकही धाव खर्च केलेली नाही आहे. तनिषची सुंदर गोलंदाजी. पुढचा चेंडू तनिषचा. 5वा चेंडू देखील निर्धाव आलाय. खूप सुंदर अशी गोलंदाजी तनिषची. मी तुम्हाला म्हटलं होतं या स्पर्धेतील अवधूत पाटील मित्रमंडळ आयोजित ही स्पर्धा जी आहे या स्पर्धेतील तिसरं मेडल षटक येणार का या चेंडूवर मात्र सारांच्या नजरा लागून राहिल्यात. कारण शेवटचा चेंडू असेल या षटकातील. आणि इथे मात्र हलक्या हाताने चेंडू घेऊन काढलाय. लोअर फुटपर्यंत चेंडू होता. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. मात्र एक हे धाव नक्कीच मिळेल. धावफलक मात्र आत्ता खोलला जातोय. पहिल्या षटकाची समाप्ती होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण जर पाहिलं तर धावफलकर धावा लागल्यात.
इथून मात्र आपण पाहिलं तर नक्कीच मोठे फटके मारावे लागतील, कारण अजून देखील आपल्याला 60 धावा करायच्या आहेत. येणारे 17 चेंडू आणि 60 धावा आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. आणि इथून मात्र आपण पाहिलं तर नक्कीच प्रति षटकामध्ये 3 षटकार मारणं नक्कीच गरजेचं असेल, कारण मोठे फटके आता मारावे लागतील तर आपला संघ विजयी होऊ शकतो. हे आवाज संघाला देखील तेवढंच माहिती आहे. मात्र थर्ड संघाला देखील माहिती आहे की आवाज संघासमोर गोलंदाजी कशी करावी, आणि त्याचंच प्रात्यक्षिक उदाहरण आपण पाहतोय मैदानात. हा चेंडू देखील जातोय निर्धाव, म्हणजे महेश कटवटेने देखील आता मात्र तनिषच्या पावलावर पाऊल टाकत गोलंदाजी करायला सुरुवात केली. तनिषने सुंदर षटक हाताळलं होतं, एक धाव खर्च केली होती, एक फलंदाज बाद केला होता. त्यानंतर मात्र महेश कटवटे आला. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झाला आणि या 2 चेंडूंमध्ये आपण पाहिलं तर एकच धाव अजूनपर्यंत त्याने खर्च केले. इथे मात्र महेशचा पुढचा चेंडू, हा सुंदर चेंडू, पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण तिथे. मात्र एक धाव मिळेल, ती म्हणजे आवाज संघाला. धावसंख्येत पुन्हा एकदा 1 ने भर. आता मात्र धावफलकार धावा लागल्यात, त्या म्हणजे 1-3. एक बाद 3 अशी धावसंख्या धावफलकार लागलेली असताना इथे मात्र मिराजला आता मात्र संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेणं गरजेचं असेल, कारण इथून मात्र संघाला विजय मिळवण्यासाठी मोठे फटके नक्कीच मारावे लागतील. हा खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ खळून काढलाय, मात्र तिथे क्षेत्ररक्षक तैनात. आता देखील या चेंडूवर देखील फक्त एकच धाव मिळेल. म्हणजे धावफलकार आता जर पाहिलं तर एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय, मात्र या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकून काहीच फायदा होणार नाही, कारण संघाला जिंकण्यासाठी खूप धावा हव्यात आणि अशा धाव्या असताना मोठे फटके म्हणजे चौकार किंवा षटकार हे मारावेच लागतील. इथे मात्र धावफलकावर धावा लागल्यात ते 4. हा सुंदर चेंडू हवेत आला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार आणि सुंदर जेत, फलंदाज बाद. झाल्यानंतर गौरव बाद झालाय आणि गौरव बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानात आलाय आकाश गुरव मात्र मैदानात आलाय. इथे आपण मात्र पाहिलं तर धावफलकार धावा लागल्यात केवळ 4, 2-4. अजून देखील आपण पाहिलं तर 58 धावा बनवायच्या आहेत. इथून पुढे 13 चेंडूंचा सामना खेळायचा आहे आणि या 13 चेंडूंमध्ये आपल्याला 58 धावा बनवायच्या आहेत. मात्र या चेंडूवर काय घडणार, कारण या षटकातील हा शेवटचा चेंडू, तो म्हणजे महेश कटवटेचा. तर नवीन फलंदाज आकाश गुरव स्ट्राईक एंडला असेल. आता मात्र आवाज संघाचे संपूर्ण मदार जे आहे ते आकाश आणि मिराज यांच्या खांद्यावर येऊन पडले. हा मात्र सुंदर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता, पंच मात्र नाखुश झालेत आणि पंचांचे हात जमिनीपासून समांतर. धावा मात्र मिळतील अवांतर. धावसंख्या देखील भर, धावसंख्या जाऊन पोहोचले ती आता मात्र 5. महेशचा पुढचा चेंडू, हा पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, कार्पेटच्या चेंडू खेळून काढला. एक धाव पूर्ण केली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या जातात. आणि या 2 धावाने आपण जर पाहिल्यात तर धावसंख्येत 2 ने भर होते आणि धावफलकार धावा लागतात. ते आता मात्र 2-7, 2 षटकांची समाप्ती झाली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2-7 अशी धावसंख्या धावफलकावर. आता मात्र पाहिलं तर समीकरण पूर्णपणे बदललं जाईल, कारण 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला आहे. अजून देखील 2 षटकांचा खेळ होणं बाकी आहे, पण मात्र आपण पाहिलं तर 2 षटकांमध्ये केवळ 7 धावा आल्यात. जिंकण्यासाठी 62 धावांचं आव्हान होतं आणि 62 मधून जर आपण 7 वजा केल्या तर 55 धावा उरतात. म्हणजे आता येणारे 12 चेंडू आणि 55 धावा. आणि अशा वेळी थर्ड संघाच्या कर्णधाराने चेंडू सोपवला तो प्रभू वेताळकडे. प्रभू वेताळ हा देखील सुंदर गोलंदाज आहे.
इथून मात्र आपण पाहिलं तर तनिष आणि महेश यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्याला देखील गोलंदाजी करावी लागेल, कारण या दोन गोलंदाजींनी सुंदर गोलंदाजी केली होती आणि त्याच पावलावर पाऊल ठोकून जर प्रभूने देखील गोलंदाजी केली तर नक्कीच सामना हा त्यांच्या बाजूने होईल. परंतु आवाज संघाचा जर विचार केला तर इथून मात्र आवाज संघाला इथून 12 चेंडूमध्ये 55 धावा करायच्या आहेत, म्हणजे प्रत्येक षटक 27.50 या सरासरीने त्यांना खेळायचं आहे. आणि अशा वेळी प्रभूच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे मिराज. हा सुंदर चेंडू प्रभूचा, चेंडू मात्र स्टंप वरून जातोय. चेंडू गेला इथे मात्र निर्धाव. धावसंख्येत मात्र कोणताही फरक नाही, धावसंख्या स्थिरावलेली ती म्हणजे 7. आता मात्र मैदानात काय घडलंय, कारण सर्व जो प्रेक्षक आहे ना आपण पाहतो मित्रांनो काहीसा शांत झालाय, कारण सामना हा एकतर्फी होणार का अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली. आणि अशाच वेळेला इथून प्रभूच्या चेंडूवर सामना करण्यासाठी पुन्हा सज्ज होईल तो मिराज, कारण हा सामना एकतर्फी होऊन द्यायचा नाही असं मिराजनं देखील कुठेतरी ठरवलं असेल आणि त्याचाच फायदा होता का. परंतु हा देखील चेंडू जाईल पुन्हा एकदा निर्धाव. म्हणजे आपण जर पाहिलं ना मित्रांनो तर नक्कीच हा सामना एकतर्फी नक्कीच होतोय असं मात्र आपल्याला दिसून येते, कारण प्रभूने 2 चेंडूचा खेळ केला आहे आणि हे दोन्ही चेंडू निर्धाव टाकण्यात प्रभू यशस्वी झाला आहे. आणि अशा वेळेला पुन्हा एकदा प्रभू सज्ज होईल. हा खराब टप्प्याचा चेंडू होता, हाफिज प्रकारचा चेंडू, मात्र त्याचा पुरेपूर फायदा उठवता आला नाही, तो म्हणजे मिराजला. मात्र एकच धाव मिळेल, धावसंख्येत 1 ने भर आणि धावफलकावर धावा लागतील त्या आता मात्र 8. 2 बाद 8. आता मात्र 54 धावांची आवश्यकता. प्रभू आता मात्र स्ट्राईक एंडवर आपण पाहिलं तर आकाश गुरवाला आहे. आकाशकडे देखील मोठे फटके मारण्याची क्षमता आहे, परंतु प्रभू ते करून देणार का हा प्रश्नचिन्ह मात्र नक्कीच मैदानात उभा आहे. कारण आपण पाहिलं तर प्रभू बघा खूप सुंदर टप्प्यावर गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झाला आहे, केवळ 1 धाव प्रभूने खर्च केले आणि 3 चेंडू निर्धाव टाकण्यात प्रभू देखील यशस्वी झाला आहे. आणि अशा वेळेलाच प्रभू पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल पुन्हा एकदा. आता मात्र या चेंडूवर फटका सजवलाय, परंतु काय घडले मैदानात तर आकाशचा झेल सोडलाय. नक्कीच माझ्यापर्यंत माहिती आहे की प्रभू असा गोलंदाज आहे की थळेश्वर थळ जी पहिली टुर्नामेंट खेळलं होतं तिथे बेस्ट बॉलरचा किताब हा प्रभूने याच ग्राउंडवर घेतला होता, तोच हा प्रभू आहे. म्हणजे त्याच्याकडे देखील या ग्राउंडचा नक्कीच अनुभव आहे. इथे मात्र चेंडू हवेत आलाय, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूवर आलाय आणि ते झेल बाद मिरज. साईल आता मात्र 7 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. मात्र आपण पाहिलं तर खूप साऱ्या धावा, म्हणजे जवळपास 53 धावा, म्हणजे सामना हा पूर्णपणे थळ संघाच्या बाजूने आपल्याला झुकताना दिसतोय. सागरे गणेश थळ, थळेश्वर थळ असा हा संघ आपण पाहतोय. या चेंडूवर मात्र घरपूस समाचार घेतलाय, चेंडू जाईल सीमा रेषा पार, षटकार.
काच्या बॅटमधून मोठा फटका आलाय. उशिरा का होईना पण तो फटका आलाय, परंतु या फटक्याची अगोदर गरज होती. आणि दुसऱ्या चेंडूवर दुसरा षटकार डीजे. पहिल्या 18 चेंडूमध्ये केवळ 9 धावा धावफलकावर लागल्या होत्या आणि आत्ताच्या चौथ्या षटकातील 2च चेंडूवर 12 धावा आल्यात. म्हणजे बघा सामन्यात काय घडते. परंतु आपण पाहतो अजून देखील सामना पूर्णतः हा थळ संघाच्या बाजूने झुकलेला आपल्याला दिसतोय. इथून मात्र साईडला चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण खूप साऱ्या धावा हव्यात. हे जरी सत्य असलं तरी पण आपल्या संघातील 2-3 गोलंदाजांनी जी गोलंदाजी केले त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत आपल्याला देखील गोलंदाजी करायचं आहे. हे साईलला मात्र विसरून चालणार नाही आहे. तिसरा चेंडू साईलच्या षटकातील. हा स्लोअर प्रकारचा चेंडू. इथे मात्र चेंडू हवेत पुन्हा एकदा, मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल, फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. इथे मात्र फलंदाज बाद झाला आहे आणि त्याची जागा बघून नवीन फलंदाज मैदानात येईल, ओमकार. आता मात्र मी म्हटलं होतं साहिलने सुंदर गोलंदाजी करणं गरजेचं आहे आणि ते त्याने मैदानात करून दाखवले. पहिल्या 2 चेंडूवर नक्कीच त्याने 2 षटकार खाल्लेत, परंतु त्यानंतरच्या येणाऱ्या चेंडूवर त्याने एक फलंदाज बाद केला आहे, महत्त्वपूर्ण फलंदाज बाद केला आहे. इथे मात्र ओमकार आला आहे स्ट्राईक एंडवर. हा सुंदर चेंडू, मात्र चेंडू जाईल पुन्हा एकदा निर्धाव. इथून मात्र सुंदर कमबॅक करताना दिसतोय आपल्याला साहिल. नक्कीच कर्णधारांनी त्याला सांगितलं असेल की खूप धावा पाहिजेत, पण तू षटक चांगले टाक, कारण तू षटक चांगले टाकलंस तर पुढच्या जो सामना होईल पुढच्या फेरीचा तेव्हा तुला त्याचा अनुभव मिळेल. आणि हेच करत असताना साहिल आपल्याला मैदानात दिसतोय. हा सुंदर चेंडू पुन्हा एकदा चेंडू हवेत आला आहे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक मध्ये ते तैनात आहे. एक धाव मात्र मिळेल. धावसंख्येत मात्र 1 ने भर. धावसंख्येत जाऊन पोहोचली ती 22. सामन्यातील फक्त औपचारिकता मात्र इथे शिल्लक राहिलेली दिसते, कारण षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. 62 धावा करायच्या होत्या, अजून आत्तापर्यंत 22 धावा झाल्यात. अजून देखील 40 धावांची आवश्यकता आहे, मात्र त्यासाठी चेंडू एकच शिल्लक असेल. या चेंडूवर देखील मोठा फटका मारण्यात यशस्वी झालाय ओमकार. चेंडू जाईल सीमारेषा पार, षटकार. इथे मात्र सामना जिंकलाय तो सागरी गणेश थळ थळेश्वर थळ या संघाने नक्कीच सामना जिंकलाय. त्या संघाचे खूप खूप अभिनंदन. तसेच आवाज संघ आपण या स्पर्धेत सहभागी झाला, आपले देखील खूप खूप आभार. तर सामनावीराकडे वळतोय. सामनावीर नक्कीच आपण जर पाहिल्यात तर ज्याने प्रथम फलंदाजी करताना 2 षटकार आणि 2 चौकार लगावले आणि आपल्या वैयक्तिक खेळीमध्ये तब्बल 25 धावा कुठल्या, तो जयेश लट ठरतोय सामनावीराचा मानकरी. मी विनंती करू जयेश लटला आपण यायचा आणि आपला सामनावीराचा पुरस्कार मात्र इथे कलेक्ट करायचा आहे. तसेच यानंतर होणारा सामना एकीकडे असेल कळवे पेण म्हणजे पेण तालुक्यातील संघ, तर दुसरीकडे आपण पाहिलं तर नवगाव म्हणजे आपल्या अलिबाग तालुक्यातील संघ. या 2 बलाढ्य संघांमध्ये हा मुकाबला